महाराज नाही, विठूच्या वाडीची पुण्यभूमी जर पवित्र झाली असेल तर ती तुमच्यामुळं आणि तुमच्या सुनबाईमुळं. अहो खऱ्या मोठ्या बाई तर त्या आहेत. तुम्हाला ना अंगदंड होते व्यंकट महाराज. मोहितराव काय करताय? उठा तुम्ही. नाही नाही महाराज, पाया पडू द्या आम्हाला. थोडस पुण्य नशिबात पडू द्या आता. मोहितराव, पाया पडायचंच असेल तर विठुरायाच्या पडा. काही काम होतं का तुमचं माझ्याकडे? काय हा साधेपणा, काय हा विनय, काय हा विवेक. व्यंकट महाराज अतिशयोक्ती नाही अजिबात. पण तुमच्या घरी आल्यावर अक्षरशः पंढरीला आल्यासारखं वाटतंय. आणि आता पंढरीला यायला कारण लागत असत. मग काय फुकटचा टाइमपास करायला आले वाटतं? नाही नाही, टाइमपास नाही. कारण आहे, फार मोठं कारण आहे. इंद्रायणी देवी. इंद्रायणी देवी आमचे दोन्ही हस्त आणि एक मस्तक हे सगळं जोडून तुम्हाला नमस्कार करायला हवा. माझ्या गुरूंना केलात ना, पोचला माझ्यापर्यंत. येण्याचं कारण सांगताय ना? आधी पाया पडू द्या. अहो काय? अहो नाही नाही, पडू द्या. नाही, अहो, मी मोहितराव, काय करताय तुम्ही? आता तिनं सांगितलं ना का गुरुला केला, तिला पोचला म्हणून बस झालं ना. तुम्ही पटकन इथं येण्याचं प्रयोजन सांगून टाका. इंद्रायणी देवी, तुम्ही विठूच्या वाडीत आहात, आमचं भाग्य आहे. भूताच्या माळाला तुम्ही विठुरायाचा माळ केलात. अहो साक्षात विठुरायाने त्याचं अस्तित्व दाखवून दिलंय. अख्ख्या गावानं पाहिलंय. अहो आमच्या सारख्या पापी माणसाचे डोळे असे खाडकन उघडलेत, खाडकन. पापीच होत आम्ही, पापीच होत. अहो तुमच्या शाळेच्या कामाला विरोध केला आम्ही, आडकाठी आणली, लय वाईट वागलो तुमच्याशी. चूक झाली आमच्याकडून. आता आता पश्चाताप व्हायला लागलाय आम्हाला. लय 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 शर्मिंद आहे आम्ही. आम्ही ना शिक्षा दिली पाहिजे स्वतःला. हा, शिक्षा दिली पाहिजे. शिक्षा दिली पाहिजे. चुकलं आमचं. शिक्षा झाली पाहिजे. मोहितराव, अहो थांबा. काय करताय? मोहितराव, तुम्हाला तुमची चूक कळली हेच खूप आहे. हे सगळं करण्याची काही गरज नाही. गरज कशी नाही व्यंकटवार, गरज कशी नाही? नाही आमच्याकडून चूक नाही. पाप घडलंय, पाप, महापाप घडलंय. शाळेसाठी झगडणाऱ्या, गावासाठी झगडणाऱ्या खरं बोलतोय की तुम्हाला खूप त्रास दिला मी, खूप खूप वाईट वागलो. माफ करा मला, चूक झाली आमची. अहो दादा, तुम्ही प्लीज उठा. असं करू नका, प्लीज उठा. नाही, आम्ही असंच करणार. जोपर्यंत तुम्ही माफ करत नाही ना, आम्ही नाही उठणार. इंद्रायणी, ए बाई, आता अगं बाई, एवढा मोठा माणूस तुझ्या पाया पडतोय, करून टाक की माफ पटकन. आणि काय मोहितराव, तुम्ही एवढे मोठे सरपंच, हे असं लोटांगण गाळणं, लालगोटेपणा करणं शोभतं का तुम्हाला? नाही हा मोठ्या बाई, नाही. आज इथं सरपंच म्हणून नाही, एक माणूस म्हणून माफी मागतोय. इंद्रायणी देवी, माफ करा आम्हाला. परत असं नाही होणार. पाप झाले आमच्याकडून, माफ करा इंद्रायणी. ठीक आहे, ठीक आहे.
केलं माफ, उठा आता. गुरु तशी शिष्या. विठुरायानं तिकडं दर्शन दिलं, त्याचं अस्तित्व दाखवून दिलं, अख्ख्या गावानं पाहिलं. आणि यासाठी एक सरपंच नाही, सरपंच नाही, एक साधा भोळा भक्त म्हणून तुमचा सत्कार करावा, एवढी माफक अपेक्षा आमची. तेवढा तुम्ही सत्कार स्वीकारा इंद्रायणी देवी. हो अधोक्षज महाराज, अहो विश्वास ठेवा आमच्यावर. आमच्या मनात खोट नाहीये. अहो खरंच पश्चाताप झालाय आम्हाला. अधोक्षज महाराज, तुम्ही इंद्रायणी देवीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सपोर्ट करता राव. मग आता त्यांना सत्कार स्वीकारायला पण सपोर्ट करा. हा 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 इंद्रायणी देवी, तेवढा सत्कार स्वीकारा. हा अहो स्वीकारा ना. तुम्हाला तुमच्या गुरुची व्यंकट महाराजांची शपथ सत्कार स्वीकार. इंद्रायणी देवी, तेवढा सत्कार स्वीकारा. ऐका ना तेवढा सत्कार स्वीकारा. ठीक आहे, मी तुमचा सत्कार स्वीकारायला तयार आहे. अगदी इंद्रायणी नदी सारखं आहे तुमचं, निर्मळ आणि पवित्र. तुम्हीच खऱ्या अर्थानं मोठ्या बाई आहे. कार्यानं मोठ्या बाई. येतो आम्ही. व्यंकट महाराज येतो. अधोक्षज महाराज आभारी बर. मोठ्या बाई, आता सगळे सत्कार समारंभात भेटू. हो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या मोहितरावांना विठुरायानं सद्बुद्धी दिली म्हणायची. ठीक आहे, पण खरंच तसं झालं असेल तर ही गोष्ट आपल्या गावाच्या दृष्टीने कल्याणकारीच आहे. कसं इंदू, शेवटी ते सरपंच आहेत. तू सत्काराला होकार दिलास, ही गोष्ट बरी केलीस. शेवटी सरपंच पदाचाही मान ठेवलाच पाहिजे. बघू आता काय होतंय ते. रामकृष्ण हरी. आदू, अरे तोंड फुगवायला काय झालंय? मला ना तुझं ते मोहितरावचा सत्कार स्वीकारल्याचं बिलकुल आवडलेलं नाही. अगं स्वार्थी कोल्हा आहे तो. आदू, तू बघितलंस ना कशा पाय पडत होता, माझ्या मारून घेत होता स्वतःला. व्यंकू महाराजांची शपथ दिली. अरे काय करणार होते? नाटकात सगळी ती.
त्याला ना दारातूनच हाकलून द्यायला पाहिजे होतं. आदू, अरे मला माहिती आहे, पण मला सांग, आपल्या घरी जर कोणी आलं तर आपण असं वाईट वागायचं का त्याच्यासोबत? आणि दिग्रसकरांच्या घरात कोणी आलेलं माणूस रित्या हातानं जातं का? मग हा का जाईल? बोलण्यात तुम्हाला ऐकणार नाहीच. कीर्तनकारी इंद्रायणी, समोरच्याला आपलं म्हणणं कसं पटवून द्यायचं हे तुला ना एकदम बरोबर जमतं. गोष्ट बरोबर असली ना तर ती पटतेच. इकडं बघ, तुझा राग गेला ना आता? हो ग, पण इंदू तू मोहितराव बिलकुल सरळ नाही हे मात्र फिक्स. फिक्स? ओके ते टोके. म्हणजे सरकारांच्या मनाला धक्क्यावर धक्के बसतायत. मनाचा पार बॅलन्स हल्लाय आमच्या. अहो बघा ना, पाठराखीनबाईंना विठुरायाची मूर्ती मिळाली भूताच्या माळावर. अहो चमत्कारच म्हणायचा. आणि मोहितराव, अहो मोहितराव तर इथं घरी येऊन पाठराखीनबाईंच्या पायावर लोटांगण घालून मोकळे झाले. जिला फटकारायचं तिचा सत्कार होतोय. सासूबाई, सासूबाई तुम्हीच आता काहीतरी मौलिक मार्गदर्शन करा, त्याच्याशिवाय डोकं शांत नाही व्हायचं आमचं. कसलं डोंबल्याचं मौलिक मार्गदर्शन करणारे मी? इथं मलाच कळत नाहीये का मोहितरावनं काठीच्या पायावरती लोटांगण घातलं ते स्वार्थासाठी का परमार्थासाठी? अहो पण मग आता करायचं काय? आमचं डोकंच चालना झालंय. एक काम करा, घ्या मोहितरावांना फोन करा आणि विचारा त्यांनाच. नाही नाही, आम्ही नाही करायचो. त्याला काही बोलायला गेलं तर कुत्र्यासारखं भस्कन अंगावर येते ते आमच्या. आम्ही नाही. त्याच्यापेक्षा सासूबाई तुम्हीच काहीतरी उत्तर द्या ना. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला जावई करून आणलेलं नाहीये मी, त्या काठीला ठेचण्यासाठी आणलंय. मला हे कळत नाहीये का त्या काठीला श द्यायचं सोडून